नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. ईपीएफओ पेन्शन दरवाढ 2026 सेवानिवृत्तांसाठी किमान पेन्शन मध्ये कसे बदल होऊ शकतात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यास विसरू. तर मित्रांनो, कल्पना करा की हातात फक्त 1000 असताना तुम्ही तुमच्या मासिक खर्च, अन्न, औषधे, भाडे भागवण्याचा प्रयत्न करत आहात. अशक्य वाटत नाही का? तरी भारतातील EPS 95 योजनेअंतर्गत लाखो निवृत्ती वेतनधारकांसाठी हेच वास्तव आहे. मुद्दा असा आहे की EPFO किमान पेन्शन वाढ 2026 एक गंभीर राष्ट्रीय चर्चेचा विषय बनलेला आहे. सेवानिवृत्त लोक एक साधा प्रश्न विचारत आहेत. अनेक दशकांच्या कठोर परिश्रमानंतर सन्मानाने जगण्यासाठी 1000 खरोखरच पुरेसे आहेत का? सध्याची पेन्शन योजना टीकेची धनी का झाली आहे? तर मित्रांनो, सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत किमान निवृत्ती वेतन दरमहा फक्त 1000 इतके निश्चित आहे आणि त्यात अनेक वर्षापासून कोणताही बदल झालेला नाही. पण जीवन बदललेले आहे, किमती वाढलेल्या आहेत, वैद्यकीय खर्च वाढलेला आहे, दैनंदिन गरजेच्या वस्तू 10 वर्षापूर्वीच्या तुलनेत खूपच महाग झालेल्या आहेत. मी अशा सेवानिवृत्त लोकांशी बोलतो आहे जे हेच सांगतात की आता प्रश्न आरामाचा नाही तर जगण्याचा आहे. मागणी रक्कम 7500 पर्यंत वाढवावी. मित्रांनो, निवृत्ती वेतनधारक आणि कामगार संघटना दरमहा 1000 वरून 7500 पर्यंत भरीव वाढीसाठी दबाव आणत आहेत. आता 7500च का? कारण त्यांचा यावर विश्वास आहे आणि या रकमेतून किमान मूलभूत जीवन खर्च भागू शकतो. ही चैनीची वस्तू नाही, एक सुरक्षिततेचे कवच आहे. असा विचार करा, जेव्हा तुम्ही कमवू शकत नाही तेव्हा पेन्शनने तुम्हाला आधार दिला पाहिजे. जर ते तसे करत नसेल तर त्याचा उपयोग काय? सरकार काय म्हणत आहे पहा मित्रांनो. मार्च 2026 पर्यंत सरकारने संसदेत हा मुद्दा मांडला आहे, परंतु कोणतेही स्पष्ट वचन दिलेले नाही. त्यांनी म्हटलेले आहे की विशेषतः पेन्शनची शाश्वतता आणि पेन्शनच्या वाढीव रकमेची चालू असलेली प्रकरणे लक्षात घेता या प्रकरणाचा आढावा घेतला जात आहे. तथापि अद्याप कोणतीही अधिकृत दरवाढ जाहीर करण्यात आलेली नाही. आव्हान काय आहे? निवृत्ती वेतनधारकांना तात्काळ दिलासा देणे आणि निधीची दीर्घकालीन स्थिरता राखणे यामध्ये संतुलन साधणे. संसदीय समितीकडून दबाव वाढत आहे मित्रांनो. एका संसदीय स्थायी समितीने यात हस्तक्षेप केला असून त्यांचा संदेश अगदी थेट आहे. त्यांनी 1000ची रक्कम अपुरी असल्याचे म्हटलेले आहे आणि सरकारला निवृत्ती वेतन रचनेचा तातडीने आढावा घेण्याचे आवाहन केले आहे. या शिफारशीमुळे मागण्यांना अधिक वजन आले असून धोरणकर्त्यावरील दबाव वाढलेला आहे. हा आता केवळ जनमताचा प्रश्न राहिलेला नाही, ही आता धोरणात्मक पातळीवरील चिंतेची बाब बनलेली आहे. देशभरात निदर्शने, मित्रांनो, संताप रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. अनेक वर्षाच्या योगदानानंतर न्यायाच्या मागणीसाठी निवृत्ती वेतनधारकांनी नवी दिल्ली आणि इतर शहरांमध्ये आंदोलने आयोजित केली आहेत. अनेक दशकापासून कामगार वर्गाला आधार देऊनही आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना अनेक निवृत्तांना वाटते. ही आंदोलने केवळ पैशासाठी नाही, ही आदर आणि मान्यतेसाठी आहे. पेन्शन वाढवल्यास काय होते? तर मित्रांनो, जर EPFO किमान पेन्शन 2026 प्रत्यक्षात आली तर लाखो लोकांना तात्काळ दिलासा मिळू शकतो. वाढीव पेन्शनमुळे किराणा, आरोग्य सेवा आणि घर यासारख्या जीवनावश्यक गरजा भागवण्यास मदत होईल. अनेक कुटुंबासाठी यामुळे मुलांवर किंवा नातेवाईकांवर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी होईल. परंतु विचारात घेण्यासाठी दुसरी बाजूही आहे. सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे की भविष्यातील सेवानिवृत्तांसाठी निवृत्ती वेतन प्रणाली शाश्वत राहील. योग्य नियोजनाशिवाय अचानक केलेली वाढ निर्धारित ताण आणू शकते. तर पुढे काय अपेक्षित आहे? जणू सध्या तरी चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहे. कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, परंतु निवृत्ती वेतनधारक, समित्या आणि जनतेकडून दबाव स्पष्टपणे वाढत आहे. आगामी अर्थसंकल्प आणि धोरणात्मक घोषणा निर्णायक ठरू शकतात. तिथेच आपल्या या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर अखेर काहीतरी हालचाल झालेली दिसू शकते. अंतिम विचार मित्रांनो, EPFO किमान पेन्शन दरवाढ 2026 ही केवळ धोरणात्मक चर्चा नाही, तर ती खऱ्याखुऱ्या लोकांशी आणि त्यांच्या खऱ्याखुऱ्या जीवनाशी संबंधित आहे.
लाखो सेवानिवृत्तांसाठी हा निर्णय संघर्ष आणि स्थैर्य यामधील फरक ठरू शकतो. निवृत्ती वेतन 7,500 रुपयापर्यंत वाढो वा न वाढो, एक गोष्ट स्पष्ट आहे की बदलाची मागणी पूर्वीपेक्षा अधिक प्रबळ आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.